सर्वात प्रथम मी सावे सरांना विनंती करेन की त्यांनी इथे मनोगत व्यक्त करायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, शिक्षक, प्राध्यापक आणि प्रिय विद्यार्थी मित्र, आज ही सुंदर स्पर्धा संपन्न झाली. पालघर सेवा फाउंडेशन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तुंबन दांडेकर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख, सावित्रीचा निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा. आत्ताच राजेश गायकवाड सरांनी सांगितलं की सर्व उत्तम वक्ते होते. त्याच्यामध्ये मी भर टाकून थोडंसं म्हणतो, मी ऐकलं नाही कोणाचं भाषण स्पर्धेमधील, पण जे वक्ते असतात किंवा वक्ते होण्याच्या मार्गावर असतात किंवा वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणारे असतात, ते उत्तम श्रोते असतात आणि ते उत्तम वाचक असतात. हा सगळ्यात महत्वाचा फायदा. त्यानिमित्ताने ते वाचतात. आज स्पर्धा संपली, काही मुलांना पारितोषिक नाही मिळालं, पण ते हॉल नाही सोडून गेले. विजेते बसलेले आहेत आणि ज्यांना पारितोषिक मिळाले नाहीत ते सुद्धा माझ्या मते विजेतेच आहेत, पण तेही बसलेले आहेत. हे महत्वाचं आहे. आणि एपीजे अब्दुल कलामांचं एक वाक्य कायम लक्षात ठेवा की पार्टिसिपेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन सक्सेस. यश मिळेल नाही मिळेल अनेक घटकांवर अवलंबून असते हो मित्रांनो, पण माझा त्याच्यामध्ये सहभाग म्हणजे उमेद वाढवणारा असतो. माझं व्यक्तिमत्व अधिक प्रफुल्लित करणारं असतं. सावित्रीबाईंचा उत्सव आहे. ज्या काळामध्ये त्यांचा जन्म झाला, ज्या काळामध्ये त्यांनी हाती एक व्रत हातामध्ये घेतलं, ते व्रत पुढे नेलं, ते यशस्वी केलं, त्याचं मूल्य आपण करूच शकत नाही. संदीप वासलेकर सर फार मोठे विचारवंत, निर्भय सरांनी, निर्भय पाटील सरांनी त्यांना माहीमच्या आपल्या व्याख्यानमालेमध्ये आणलं होतं 2-3 वर्षापूर्वी. सुंदर सुंदर वक्ते आणतात ते संदीप वासलेकर सरांनी एकदा ओमानच्या राणीसाहेबांना विचारलं. ओमानच्या राणीसाहेब ह्या सामाजिक काम करण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांना प्रेरित करण्यासाठी, मदत करण्यासाठी खूप प्रसिद्ध होत्या. आणि जॉर्डनच्या आणि ओमानच्या त्या राण्यांमध्ये स्पर्धा असायची. आपण सामाजिक काम कोण चांगलं अधिक करते अशी स्पर्धा असायची त्यांच्यामध्ये. आपल्यामध्ये स्पर्धा लागली 2 मुख्यमंत्र्यांमध्ये तर अधिक चांगलं होईल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री, हरियाणाचा मुख्यमंत्री. आपल्याकडे ती स्पर्धा नाहीये. आपल्याकडे निवडणुकीमध्ये विजयी कोण होईल याची स्पर्धा असते, ती स्पर्धा नाही आपल्याकडे. असं तर राणेसाहेबांना विचारलं की तुम्ही इतकं सामाजिक काम करता, तुम्हाला आवडलेलं सर्वात चांगलं सामाजिक काम कोणतं? त्या म्हणाल्या, मी चालू केलेली शैक्षणिक विहीर हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम आहे. मित्रांनो, ओमानमध्ये असंख्य तेलाच्या विहिरी आहेत. ओमानमध्ये आहेत, सौदीमध्ये आहेत, कतारमध्ये आहेत, जॉर्डनमध्ये आहेत आणि ते देश प्रचंड श्रीमंत झालेले आहेत. पण एक विहीर अशी आहे, तिला ओळखलं जातंय शैक्षणिक विहीर. राणीसाहेबांनी सांगितलेलं राजेसाहेबांना की ह्याचं उत्पन्न प्रचंड मोठी विहीर, दररोज लक्षावधी बॅरल्स तेल बाहेर काढलं जातं त्या विहिरीमधून. पण राजेसाहेबांना सांगितलेलं आहे की ह्या विहिरीचं उत्पन्न तुमच्या बजेटमध्ये पकडायचं नाही, कधीच पकडायचं नाही. ह्या विहिरीमधून जेवढं उत्पन्न निघेल ते सगळं उत्पन्न माझ्या देशातील गरीब मुलांच्या, मुलींच्या शिक्षणासाठी वापरलं जाईल. आणि कंपल्सरी आज त्या शैक्षणिक विहिरीमधून जेवढं उत्पन्न निघते ते ओमानमध्ये गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वापरलं जाते. ही प्रेरणा कुठून मिळाली? ज्या वेळेला सावित्रीबाईंसारख्या, ज्योतिबा फुलेंसारखे सगळे हे जे अगदी आपलं तन मन धन वेचणारे जी काही व्यक्तिमत्व असतात, त्याच्यामधून ही सगळी ऊर्जा झिरपत जगभर पसरत असते. आणि त्याच्यामधून अशा प्रकारची ऊर्जा केंद्र निर्माण होत असतात जगभरामध्ये, केवळ भारतामध्येच नाही. इतकं ह्यांचंही पुण्य मोठं आहे. अमेरिकेने जंग पछाडलं, पण व्हिएतनामला ते युद्धामध्ये हरवू शकले नाही. पत्रकारांनी विचारलं त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या नेत्यांना की याचं रहस्य काय आहे.
ते म्हणाले तुमचेच महाराज शिवाजी महाराज हेच त्याचं रहस्य आहे. महाराजांकडे सैन्य फार कमी होतं, साधन संपत्ती कमी होती, संसाधने कमी होती, पण हार मानलेले गनिमीने काव्याने लढा दिला आणि शत्रू पक्षाला नामोहरम केलं, शत्रूला पराभूत केलं आणि तोच गनिमी कावा आम्ही अमेरिकेच्या विरुद्ध वापरला. ही भारतामध्ये जन्मलेली ही विलक्षण व्यक्तिमत्व जगाला ऊर्जा देत आहेत आणि त्याची ऊर्जा तुम्ही घेतलेली आहे. पण तुमचं अभिनंदन. भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं, विजेत्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि ह्या तीनही संस्थांचं, तीनही विभागांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझा मनोबल आटोपत घेतो. धन्यवाद.